झी 24 तास एक पाऊल पुढे. कारवाईच्या विरोधात ठाणेदार या विषयावर आपण चर्चा करतोय. चर्चेच्या पहिल्या 2 भागांमध्ये अतिशय गरमागरम चर्चा, आरोपांच्या प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दयानंद नेने यांच्याकडे मला आहे. दयानंद नेने, उद्याच्या बंदच्या विरोधात आपण याचिका दाखल केली आहे. हा संप बेकायदेशीर आहे असा आपला दावा आहे. मला तुम्हाला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. राजकारणी, अशा स्वरूपाचं कामं करणारे बिल्डर आणि प्रशासन यांच्या संगनमतानंच अशा प्रकारचा एक ऑर्गनाइज्ड क्राईम ज्याला म्हणतो तो होत असतो. काय मत आहे आपलं? मुंब्र्याच्या दुर्घटनेनंतर मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी या विषयाचं झालेलं आहे. असा नेक्सस आहे, अस्तित्वात आहे, होता आणि ज्या पद्धतीने राजकारण चाललंय तर यापुढेही तो राहणार. ही दगडावरची रेघ आहे, सगळ्यांनी ते बघितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा नेक्सस असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावरती इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स होणं असंभव आहे. आपण आता नजीब मुल्ला साहेब म्हणाले की ठाण्यामध्ये 70% घरं इल्लीगल आहेत. काही वर्षापूर्वी आपण ऐकलं उल्हासनगरमध्ये 85% घरं इल्लीगल आहेत. मुख्यमंत्री इथे आले आणि म्हणाले की मुंब्र्यामध्ये 90% घरं इल्लीगल आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की हे काय चाललंय काय? म्हणजे आपण ज्याला रूल ऑफ लॉ म्हणतो तो महाराष्ट्रामध्ये आहे की नाही असा प्रश्न ह्या पार्श्वभूमीवर पडतो. आणि त्याच पार्श्वभूमीवरती 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करू इच्छिन तो, कारण की त्यांनी फार मोठं धैर्य दाखवलं. जवळजवळ 15 वर्ष शिवसेनेच्या मांडीपासून राजकारण केलं. मी तुमच्याकडे येतो. मला हाच प्रश्न घेऊन जायचंय मिलिंद बल्लाळ यांच्याकडे. मिलिंद बल्लाळ, या तिघांचं जर संगनमत असेल, बिल्डर, राजकारणी, प्रशासन, तर हा ऑर्गनाइज क्राईम म्हणून याला मोक्का असा कायदा का लावण्यात येऊ नये? खरं म्हटलं तर ही जी अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा आता जे उद्या बंदमध्ये सहभागी होणारे नेते आहेत त्यांनी सुद्धा हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आमचा ह्या अनधिकृत बांधकामाशी संबंध नाही आणि ज्यांचा संबंध येतो तर त्यांच्यावर ही अशा पद्धतीची मोक्कासारखी कारवाई केली पाहिजे. लोकांना अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करायचं आहे. खरं म्हटलं तर सध्याच्या कायद्याच्या तरतुदीत अशा अनेक स्कीम्स आहेत. म्हणजे स्लम रिडेव्हलपमेंट स्कीम आहे किंवा गावठाणच्या संदर्भात त्यांना विशेष सवलती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेच उपयोग केला जात नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 वर्षात एकच मीटिंग होते जी स्लम रिडेव्हलपमेंट स्कीमची असते. ठाण्यामध्ये जवळजवळ 213 झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी फक्त 45 स्कीम्स राबवल्या गेलेल्या आहेत. हा जर आपण प्रकार पाहिला तर एकूणच ही गती जी आहे ती गती वाढवायची का बंद करायचा हा खरं म्हटलं तर प्रश्न आहे की तुमच्या हातात अधिकार आहे, कायदे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. मिलिंद बल्लाळ, एक सूचना अशी आलेली होती की दंड आकारून हे सगळे नियमित करावं. तसं होत नाही, कारण की उल्हासनगर हे अत्यंत धडधडीत असं उदाहरण आहे की हजारो अनधिकृत तिथे इमारती आहेत. त्यापैकी फक्त 167 इमारतींनी दंड भरलेला आहे आणि त्यांनी नियमित करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांची मानसिकता अशीच आहे की साधारणपणे हे सर्व दंड माफ व्हावा, स्वस्त व्हावं, आणि ही मानसिकता राजकारणी लोक त्याला प्रोत्साहन देत असतात आणि ते जास्तीत जास्त निर्धास्त कसे राहतील, कारण की शेवटी त्यांची वोट बँक आहे. आणि असं मला असं वाटतं की ह्या वोट बँकचा एटीएम म्हणून जर आपण हे केलं म्हणून याचा वापरतोय. आपल्या सोबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आहेत. अविनाश धर्माधिकारी, आपलं स्वागत. या आधीच्या चर्चेमध्ये जी चर्चा झाली त्याचा गोषवारा असा आहे की अशा प्रकारचा एक संगनमताचा डाव आहे, एक प्रकारचं षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, प्रशासन आहे आणि त्यापेक्षा असे बिल्डर आहेत की जे कुठलीही व्यवस्था वाकवू शकतात अशा प्रकारच्या एका ताकदीच्या पोझिशनमध्ये आहेत. यासारख्या व्यक्तींना मोक्का कायदा का लावू नये असा प्रश्न आता निर्माण झालाय, भाग क्रमांक 1. आणि दुसरा प्रश्न असा आहे की गरजेपोटी अनधिकृत बांधकामं जरी उभी राहिली असं म्हटलं गेलं असलं तरी ती नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय उभी राहू शकत नाहीत. एक माजी सनदी अधिकारी म्हणून आपला काय अनुभव आहे, काय विचार आहेत? सर्वप्रथम मी उशिरा पोहोचलो याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो. फक्त आपण उत्तरदायित्वाची मानतो म्हणून सांगणं भाग आहे की मी आपली परवानगी विचारली होती आणि आपण ती दिली होती, त्याबद्दल आभारी आहे. आत्ता सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे की शहरी क्षेत्रामध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण हा फौजदारी स्वरूपाचा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
तेवढी कडक कारवाई होताना जरी दिसली तरी ठाण्यासकट महाराष्ट्रात, भारतात जे अनधिकृत बांधकामाचं प्रचंड पीक आलेलं आहे त्याला पायबंद बसेल. तेव्हा यामुळे मोका लावावा का, मोका हे एकदम मोठं ठरतं, पण संगनमत हे निश्चित आहे. बिल्डर्स, प्रशासकीय क्षेत्रातले काही जण आणि राजकारणातले ह्यांचं संगनमत हे निश्चित आहे. त्यानंतर अनधिकृत बांधकाम हे त्या त्या ठिकाणच्या राजकीय पुढारी किंवा नेत्याच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही हेही निश्चित आहे. कारवाई प्रामाणिकपणे करायची असेल तर कायदा तिथे समोर आहे हेही निश्चित. आपली फक्त देशाची स्थिती खरोखरच सध्या सर्वार्थाने आई खाऊ घालीना आणि बाप भीक मागू देना म्हणून झाली. आपण याच चॅनलवर आत्ता काही दिवसापूर्वी ठाण्याच्या मुळशीळ फाट्याला घडलेल्या घटनेवर आपण चर्चा केली. ते बांधकाम बेकायदेशीर, त्याची गुणवत्ता खराब, लोकांचे प्राण गेले. मला आजपर्यंत सुद्धा काळजी आहे की तिथे ढिगाऱ्यामध्ये 5 माणसं सापडली होती आणि दुपारी 3 वाजता त्यांचा एक शेवटचा फोन, ती तरी सुरक्षित आलेली आहेत का, म्हणून चालू झालं की अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा. तर आता राजकीय पक्ष उभे राहतात की आधी त्यांची पर्याय व्यवस्था करा मग कारवाई करा. तर माणूस म्हणून पर्याय व्यवस्था करायला पाहिजे हे बरोबर आहे, पण अत्यंत कठोर कारवाई यामध्ये सामील असणाऱ्यांवर होताना जर दिसली तरच इथून पुढे पायबंद बसेल. मी प्रथम एक शेवटचा थोडक्यात पण महत्वाचा मुद्दा सांगून तूर्त थांबतो. एक प्रकारे सरकारने याला चालना दिलेली आहे असं मी विचारपूर्वक स्पष्टपणे म्हणतोय. उदयजी, तुम्ही आता प्रश्न विचारलात की काही दंड तरतूद किंवा नियमानुकूल करणे. नियमानुकूल असा थोडा अवघड शब्द आहे. सोप्या मराठीमध्ये त्याला रेग्युलराइज म्हणतात. म्हणजे बेकायदेशीर बांधकाम करून मोकळे व्हा आणि त्याला थोडासा दंड केला की ते नंतर नियमानुकूल केलं जातं. तर शासनात काम करताना मला जमला तेवढा मी त्यावेळी त्याला विरोध केला होता. मी हे सांगितलं होतं की जर आपण ह्या प्रकारे नियमानुकूल करण्याची सरसकट मोहीम घ्यायला लागलो हाती तर बेकायदेशीर बांधकामांना आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो की कुठे आधी बिनशेतीचे अर्ज करत बसा, 50 ठिकाणी पैसे चारा, 60 वेळा सरकारी कार्यालयामध्ये खेटे घाला, त्यापेक्षा तुमची जरा मिलीभगत असली खुशाल बेकायदेशीर बांधकाम करून मोकळे व्हा आणि नंतर काय तो दंड भरा किंवा त्या दंडामध्ये सुद्धा सवलत मिळू. मला माझा इतिहासाचा अभ्यास दाखवून देतो की हरप्पा मोहनजोदडो संस्कृती ज्या नष्ट झाल्या त्या नष्ट होण्याच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा या शहरांच्या मध्ये प्रचंड प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामाचं पेव फुटलेलं दिसून येतं आजही उत्खनन करताना. बरोबर आहे. तेव्हा हा प्रश्न की फक्त ठाणे किंवा अन्यत्रचा नाहीये. कायद्याचं राज्य जर इतकं कोलमडून पडलेलं असेल तर संस्कृती सकट, लोकशाही सकट देश धोक्यात आहे. तो वाचवायचा असेल तर कठोरपणे कारवाई व्हायलाच पाहिजे. एक छोटासा प्रश्न तुम्हाला मी असा विचारतोय की या संपूर्ण कारवाईच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच पक्ष एकत्र आलेले आहेत आणि शिवसेना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ते विरोधी पक्ष आहेत ठाणे महानगरपालिकेत. त्यांनी एकत्र येऊन एखादी चीन सारखी अभेद्य भिंत तयार केली आहे की ही कारवाई करू नका. काय सांगाल याच्याबद्दल आपण? एक म्हणजे बंद बद्दल पूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काही फाइंडिंग्स, रुलिंग्स आहेत आणि त्यामध्ये बंदमध्ये सामील झालेल्या किंवा बंदचं नेतृत्व केल्याने दंडाची तरतूद आहे. त्यामुळे याची हे पक्ष जबाबदारी स्वीकारणार आहेत का हे पण त्यांना विचारलं पाहिजे. आणि राजकारणाचं स्वरूपच इतकं वाईट बनलेलं आहे की वाईट गोष्टींच्या करता सगळ्या पक्षांची एकजूट हे तर मी नाईलाजानी, दुःखाने पण धोके पत्करून स्पष्टपणे म्हणतच आलोय की समाजासमोरच्या गंभीर प्रश्नांना आमच्या देशाचं, आमच्या पक्षांचं एकमत होत नाही आणि अनधिकृत बांधकामं किंवा गैरप्रकार किंवा 2 नंबरचे धंदे, निवडणुकीतला 2 नंबरच्या पैशाचा वापर याला मात्र सगळे एकत्र येतात. ही आपल्या लोकशाहीची पण ट्रॅजेडी आहे. आणि इथे काय पक्ष, विचारधारा कशाचं काही नाही, मुळात काही नाहीच आहे, मुळात उरलेलं नाहीये. आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात प्रस्थापित झालेली नाही म्हणून तो लोकशाहीला धोका आहे. बरोबर आहे. आपण आत्ता घेणार आहोत एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मी या सर्व मान्यवरांना एक प्रश्न विचारणार आहे की 3 प्रकारची बांधकामं आता चर्चेत आहेत. एक म्हणजे अधिकृत पण असुरक्षित, अनधिकृत पण सुरक्षित आणि अनधिकृत आणि असुरक्षित. या तिन्ही बाबतची दीर्घकालीन योजना नेमकी काय असेल आपण चर्चा करतोय. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांच्या विरोधात त्याच्या विरोधातला जो बंद आज उद्या पाळला जाणार आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. कारवाई विरोधात ठाणेदारी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.